तमाम अनुदानित मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना शिक्षक समन्वय संघाचा जाहीर प्रणाम. 22 जूनपासून मुंबई येथे आझाद मैदानावरती धरणं आंदोलन सुरू आहे. जसं आंदोलन सुरू झालं तसा पाऊस सुरू झालेला आहे आणि भर पावसात देखील आम्ही सर्वजण आमच्या मागण्यासाठी या मैदानात बसलेलो आहोत. गेल्या 2 दिवसामध्ये काही मंत्री, काही आमदार यांच्या भेटी घेतल्या. आमच्या मागण्याबाबत त्यांना आम्ही आमचं म्हणणं पटवून दिलं. आज आदरणीय शिक्षण मंत्री यांची भेट घेतली. शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा हसतमुख चेहरा करत आज आपल्या मागण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत असा आम्हाला शब्द दिला. पण नुसता शब्द देणं आणि प्रत्यक्षात कृती होणं हे खूप मोठं या दोन्हीमध्ये अंतर आहे. मग एखादं उग्र आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. जसं मागच्या जुलैमध्ये आपण एखादं आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाला धार आली होती आणि राज्यातील आपण सर्वांनी एकमुखीनं सर्व शाळा बंद करून आझाद मैदानात दाखल झालेला होता. तशाच प्रकारचा निर्णय आम्ही या ठिकाणी असलेल्या सर्व समन्वयकांच्या माध्यमातून घेतलेला आहे. माझी विनंती आहे की आता येणारे 2-3 दिवस सुट्टी आहे आणि सुट्टी असल्यामुळं इकडं मुंबईमध्ये कोणी येणार नाही. आम्ही शासनाला निवेदन तयार केलेलं आहे. आमच्या मागण्या जर 29 तारखेपर्यंत जर पूर्ण झाल्या नाही तर 30 जून 2026 पासून सामुदायिक रजेवर जाऊन बेमुदत धरणे आंदोलनामध्ये सहभागी होत आहोत. आपण सर्वांनी आपापल्या संस्थापकांना, मुख्याध्यापकांना, शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी संस्थांना सामुदायिक रजा द्यायची आणि सर्वांनी मुंबई गाठायची. जर आपण सर्वजण आलात तर आपल्याला 8 दिवस किमान ह्या अधिवेशनाचे मिळणार आहेत आणि आपण 8 दिवसामध्ये 100% पुढचा वाढीव टप्पा, त्रुटीपूर्तीचं काम आणि पटसंख्या कमी असलेल्या शाळांचा विषय, हे काही विषय आपण मार्गी लावू शकतो आणि हे सर्वस्वी आपल्यावरती अवलंबून आहे. आपण जर सर्वजण मुंबईत आलात तर निश्चित आपल्याला यश मिळेल हा माझा ठाम विश्वास आहे. याला आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि कोणतंही कारण न सांगता आपण सामुदायिक रजा द्यावी आणि मुंबई या ठिकाणी धरणे आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. हे आंदोलन किती दिवस चालणार माहीत नाही, परंतु अधिवेशन 10 तारखेपर्यंत आहे. त्यामुळं कोणताही कारण न सांगता आपण सर्वांनी, संस्थापकांनी देखील याच्यामध्ये सहभागी व्हावं. विविध संघटना असतील, विविध मुख्य संघ असतील, महामंडळ असतील, या सर्वांना सुद्धा माझी नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी सुद्धा याच्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून जाहीर पाठिंबा द्यावा आणि तमाम महाराष्ट्रातल्या अंशदान शिक्षक यांनी सर्वांनी मुंबई गाठावी हीच एक नम्र विनंती. धन्यवाद.